मार्कंडेय पुराणाप्रमाणे हनुमंतापाशी असलेल्या अष्टसिद्धी कोणत्या ते आपण श्लोकाद्वारे बघितलेलं आहे. श्लोकामध्ये 8 सिद्धींची नावं दिलेली आहेत, परंतु त्यातून वर्णन मिळत नाही. म्हणून या शॉर्ट मध्ये आपण 8 सिद्धी 8 सुपर पॉवर्स ऑफ हनुमान वायुसुत त्या कोणत्या आहेत आणि त्या सिद्धीचं स्वरूप काय आहे ते आपण बघणार आहोत. पहिली सिद्धी आहे अणिमा. आता यातला शब्द आहे अणु. एखाद्याचं शरीर अत्यंत सूक्ष्म किंवा लहान करण्याची शक्ती, अणु रेणू होणी तोकडा होण्याची शक्ती म्हणजे अणिमा शक्ती. दुसरी शक्ती आहे महिमा. आपले शरीर प्रचंड किंवा महाकाय बनविण्याची शक्ती म्हणजे महिमा शक्ती आहे. तिसरी शक्ती आहे गरिमा. स्वतःच्या शरीराचे वजन अधिक करण्याची शक्ती म्हणजे गरिमा शक्ती आहे. लघिमा शक्ती म्हणजे स्वतःच्या शरीराचे वजन मोठ्या प्रमाणात कमी करण्याची शक्ती, ज्यामुळे शरीर हलके होऊन गुरुत्वाकर्षण बळ कमी होऊन आकाशात उडण्यासाठी तो सक्षम होतो. पाचवी शक्ती आहे प्राप्ती. कोणतीही गोष्ट त्वरित मिळवण्याची शक्ती म्हणजे प्राप्ती. सहावी शक्ती आहे पराक्रम्य, म्हणजे इच्छित वस्तू किंवा एखादी इच्छा प्राप्त करण्याची शक्ती म्हणजे पराक्रम्य शक्ती होय. सातवी शक्ती आहे ईशित्व. विश्वातील सर्व घटकांवर, विश्वातील सर्व तत्वांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती म्हणजे ईशित्व शक्ती आहे. ईश आणि ईशित्व. आणि आठवी शक्ती आहे वशित्व. यातलं वश करणे हा महत्वाचा शब्द आहे. त्यामध्ये वशित्व, इतरांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती म्हणजे वशित्व शक्ती. या हनुमंताच्या 8 शक्ती आहेत. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, पराक्रम्य, ईशित्व आणि वशित्व. धन्यवाद.